आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी रविकिरण देशमुख सर जोडले गेलेले आहेत, राजकीय विश्लेषक। सर, आपण पाहतोय जागा वाटपासंदर्भामध्ये ठाकरे बंधूंमध्ये चर्चा होतीये, युतीची घोषणा अद्याप होणं बाकी आहे, मात्र इतर घडामोडींना वेग आलेला आहे। घोषणा होण्याआधी जागा वाटपासंदर्भामध्ये चर्चा केली जाते। काय वाटतं येणाऱ्या काळामध्ये काय राजकीय घडामोडी घडू शकतात? एकीकडे हे दोघे भाऊ एकत्र राहणार यात काय आता शंका राहिलेली नाही, परंतु महाराष्ट्र आपलं महाविकास आघाडीचं काय होणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे। कारण हर्षवर्धन सपकाळ आणि काही लोकांनी घोषणा केली होती की आम्ही वर्षा गायकवाड पण म्हणाल्या होत्या की आम्ही आमचं स्वतंत्र लढू, परंतु विजय वडेट्टीवारांचा सूर वेगळा होता। असंही म्हटलं जात होतं की दिल्लीवरून हस्तक्षेप होणार आहे, की महाविकास आघाडी तुटली नाही पाहिजे, मनसेला सोबत घेता येईल वगैरे अशी भाषा होती। पण त्याविषयी अजूनही संदिग्धता कायम आहे। कदाचित असं होत असेल की मुंबई महानगरपालिकेची निवडणूक तर जाहीर होऊ द्या, मग आधीच कशाला सगळ्या गोष्टी बोलून हे करा। परंतु समजा या दोघा भावांमध्ये वाटप झालं जागांचं आणि राहिलेल्या जागा तुम्ही घ्या असं जर त्यांनी काँग्रेसला प्रस्ताव दिला तर कदाचित काँग्रेस ते मान्य करणार नाही। कारण एकेकाळी काँग्रेसनी या शहराचं महापौरपद भूषवलेलं आहे, मोठा राजकीय पक्ष। आज ठीक आहे त्यांची परिस्थिती गंभीर आहे, पण काँग्रेस हे मान्य करणार नाही की राहिलेल्या जागा द्या। आता राहिली शरद पवार यांची भूमिका, ते बहुधा ठाकरेंच्या सोबतच राहण्याच्या मानसिकतेत आहेत। कदाचित ते काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाशीही बोलू शकतात त्याबाबत की जर भाजपा विरोधात तुम्हाला लढायचं असेल तर सर्वांनी एकत्र राहायला पाहिजे, स्वतंत्र भूमिका घेता कामा नये। तर अजूनही मला वाटतं हा विषय आहे, परंतु हे दोघे भाऊ जसे जसे भेटतात तसं तसं मवियामध्ये काहीशी अस्वस्थता निर्माण होत असेल, त्यातल्या त्यात काँग्रेसमध्ये हे मानायला जागा आहे। रविकिरण सर, आणखी एक असा प्रश्न की आपण पाहिलेलं होतं की लोकसभेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेसला एक चांगलं मत मिळालेले होते, चांगली जागा मिळालेल्या होत्या। मात्र आता जर ठाकरे बंधू एकत्र येण्याचा विचार करत असतील, काँग्रेसला बाजूला ठेवून, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला बाजूला ठेवून, तर ही युती केवळ महानगरपालिका निवडणुकांसाठी असू शकते की राज्याच्या राजकारणामध्ये पुढच्या काळामध्ये देखील ठाकरे बंधू एकत्र असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे वेगळे असू शकतात? यात दोन मुद्दे आहेत। एक, समजा दोन ठाकरे एकत्र आल्यामुळे जर त्यांचं बळ वाढलं आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकीत त्यांची कामगिरी जर उत्तम राहिली तर यापुढे स्वाभाविकपणे ते एकत्र राहणारच, हा पहिला मुद्दा। दुसरं असं की लोकसभेची विधानसभेची गणितं स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत जशीच्या तशी लागू होतील असं मानणं थोडंसं चुकीचं आहे। याचं कारण सांगतो की स्थानिक नेतृत्वाला खूप संधी हवी असते, ते ऐकत नाहीत। ते विधानसभेला तुमचं काम करतात, लोकसभेला निमूटपणे तुमचं काम करतात, परंतु जर तुम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही महापालिकेत शांत राहा, आम्हाला युती करायची आहे, तुम्ही जागेचा त्याग करा, तर ते राजकीय त्याग करायला तयार होत नाहीत। आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका ह्या स्थानिक कार्यकर्त्यांचं राजकीय करिअर सुरुवात करतात, घडवतात। तर अशा वेळेला वेगळी गणितं असतात, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये जर हे गणित जरी जमलं तरी तेच जसंच्या तसं पुढं सगळे स्वीकारतील मवियाचे लोक, ते मात्र थोडंसं कठीण आहे। सर, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे कार्यकर्त्यांच्या निवडणुका मानल्या जातात आणि आपण गेले अनेक वर्ष पाहिलेलं होतं की मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे कार्यकर्ते आनेकदा आमने सामने आलेले होते, त्यामुळे आज स्थानिक पातळीवरच्या निवडणुका लढताना काय आव्हानं असू शकतील? ठाकरेंच्या समोर सगळ्यात मोठं आव्हान दोघा भावांच्या समोर हे दिसतंय की भाजपा खूपच बलाढ्य पक्ष झालेला आहे, सोबत त्यांच्या दोन इतर पक्ष आहेत त्यांचे सहकारी। तिसरी अडचण त्यांची दिसतेय की मतदार यादीविषयी त्यांचे खूप आक्षेप आहेत, त्यांना बहुधा सगळ्या निवडणूक यंत्रणेबद्दलही फार मोठा आक्षेप आहे त्यांचा, ते कसे लढतात। कारण आदित्य ठाकरे यांचं विधान आपण आठवलं तर त्यांचं म्हणणं होतं की एका इमारतीमध्ये सुद्धा फोड झालेली आहे, काही मतदार या वॉर्डात, काही मतदार त्या वॉर्डात, काही ठिकाणी बिल्डिंगच दुसऱ्या वॉर्डात गेलेली आहे। तर अशा वेळेला त्यांचे कार्यकर्ते सैरभैर होतील की आम्ही निवडणूक नेमकी लढवायची कुठून, तर हे प्रश्न त्यांच्यासमोर आहेत, ही आव्हानं दोघं ठाकरेंसमोर आहेत थोडक्यात। नक्कीच रविकिरण सर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही भावंडांची भेट सुरू आहे, सध्या चर्चा सुरू आहे, जागा वाटपासंदर्भात ही चर्चेची शक्यता वर्तवली जाते। उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थावर गेलेले आहेत।